आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री आहोत याचं विसर त्यांना पडलेलं आहे अमित शहामुळे। स्वतःला ते शिवसेनेचे काय म्हणतात ते प्रमुख नेते वगैरे मानतात, पण ती शिवसेना नसून त्यांची शहासेना आहे आणि त्याच्यामुळे त्या शहासेनेच्या संहितेत जागून त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्यासमोर त्यांनी अशा प्रकारची लाचारी पत्करली असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नक्की त्या भूमिकेवर काय मत आहे? बघा, गुजरात हा देशाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी सांगितलं महाराष्ट्रात आम्ही जय महाराष्ट्र म्हणू, पण पंजाबला गेलो तर मी जय पंजाब म्हणेन त्या राज्यात। गुजरातला गेलो मी तर जय गुजरात म्हणेन, पण हे महाराष्ट्राचे पहिले मंत्री उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या पुण्यनगरीमध्ये जय गुजरातचा नारा दिला। आम्ही जे म्हणतो आहोत की महाराष्ट्र गुजरातला विकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याच्यावरती या सगळ्यांचे सही शिक्के आहेत, या स्पष्ट झालं। हा महाराष्ट्राचा अपमान आहे। गुजरातविषयी आमच्या मनामध्ये कोणतंही द्वेष भावना किंवा चुकीचे विचार नाही आहेत, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माजी सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे आपल्या मालकाच्या समोर म्हणजे शहांच्या समोर जय गुजरात म्हणणं म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय चाललंय याचा हा दोष आहे। शिवसेना म्हणतायत ते गुजरात म्हटल्यानंतर ते डुप्लिकेटच आहेत। त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ना, म्हणून ते डुप्लिकेट नाही तर त्यांना मी शहासेना असं म्हणतो। ही शहासेना आहे आणि आपण शहासेनेचे सरदार आहोत अमित शहानी नेमलेले। या त्यांनी पुण्यनगरीमध्ये जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे, मराठी महाराष्ट्राची संस्कृती तिथे आहे, तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे हे दाखवून देतो। नाही, पण राऊतसाहेब, मराठी अमराठी भाषेवरून जेव्हा वाद निर्माण झाला आहे, उपमुख्यमंत्र्यांचं तर विधान आहे, पण आणखी एक व्यावसायिक आहे एडशील केडिया, ज्यांनी म्हटलं आहे की मी मराठी शिकणार नाही, तुम्हाला जे हवं ते करा। 30 वर्ष झालं मी मुंबईत राहतो तरी मी मराठी शिकणार नाही, म्हणजे माध्यमांना होत असेल ज्या पद्धतीने अमराठी भाषिकांना मारलं जातं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे मी ही माझी टोकाची भूमिका मांडली। नाही, त्यांची टोकाची भूमिका काय आहे ते माझ्या कानावरती आता आलेलं आहे। त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला, मी पाहिलं, आणि महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या राजकारणामुळे आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे ज्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली। हेच आहे की उद्या विजयोत्सव होतो आहे, दोन भाऊ एकत्र येणार आहे, त्या पूर्वसंध्येला असा वाद पुन्हा एकदा उफाळून येतो। तुम्हाला काय वाटतं की काय हे नियोजनबद्ध? नाही, मला त्याच्याविषयी माहीत नाही। त्यांच्या पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदेच्या। त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना, त्यांच्या पक्षाची स्थापना शहासेनेची ही सुरतला झाली, त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला, त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहे, त्यात नवीन काय आहे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।